टाइम स्पेंड करायला येतो मोस्ट तर मग कुत्र्यांची संख्या जास्त आहे बघू शकतो. तर मग आमचं आज गोळा खायचंय मला. गोळालाच नाही आज. किती क्यूट आहे ये इथे. कधीपासून किचनमध्ये काहीतरी करतोय, त्याला बघूया काय करतोय. काय बनवतोय? काय हे काय सुचलं मध्येच? तुला आवडतं ना, दॅट इज मसाला पापड. ठीक. मसाला पापड, मसाला 1 तासापासून किचन मध्ये आहे, काय करतोय काय माहिती. काही पण. व्हॉट्सअप गाईस, तर आता आम्ही ते आमची रेसिपी तयार झाली आहे आणि मॅडम इथे खाण्यामध्ये बिझी आहेत आमच्या. दाखव जरा खाऊन बघ कसं लागतंय. मसाला पापड बनवलाय 1 तासापासून आतमध्ये होता, काय बनवता काय माहिती. काही पण बोलू नको, 1 तासापासून होतो मी काही. बघ कसं काही पण बोल, थोडं भारी आहे. चांगलं. आणि संध्याकाळी मी मगाशी बटाटा भाजी बनवलेली, गौरीचं खूप खायचं मन झालेलं. बटाटा भाजी बनवती भरपूर दिवसापासून, त्यामुळे बोललो चला आज घरी येतं बनवूया. कसं आहे, आवडलं? अरे ते टोमॅटो काढ यार, मला नाही आवडत. काय सारखं हे काढते. ते कांदा दे मला, कांदा चालेल मला, टोमॅटो नाही आवडत. अरे या गाण्यावरनं आठवलं मला, गौरी म्हणवती ना मी अजय देवगण सारखं दिसतो. बघा, वाटतो का तुम्हाला मी अजय देवगण सारखा? गौरी म्हणते का तू त्याचे डोळे तुझ्यासारखे आहेत. अजय देवगण वाटतो मी, सिंगम. कांदा काढलाय का? हो सगळं एक एक केलंय व्यवस्थित आहे सगळं. कांदा नको, टोमॅटो नको, काय नको, काहीच नको. एक नंबर. रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्हाला लागली भूक आणि आमच्या बायकोने तयारी केली जेवणाची. आणि जेवणाला आहे काय काय, डाळ भात, मेथीची भाजी आणि भाकरी आणि हे मसाला पापड माझ्यातर्फे बायकोला. तर आम्ही आता जेवणाची तयारीमध्ये लागलोय, सॉरी खाण्याच्या तयारीमध्ये. येस ऑब्विसली. तर मेथीची भाजी एकदम झणझणीत बनली आहे, टेस्टी. तर चला मग आता. आणि वरण भात म्हणाल म्हणजे पोट भरून जेवण. वरण भात एक अशी गोष्ट आहे, मेथीची भाजी आणि भाकरी एक अशी गोष्ट आहे ज्याच्यानी पोट भरतं बाई. बस चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगला.